शेतकऱ्यांसाठी 30 योजना, बजेट 1.27 लाख कोटी रुपये. होय, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे बजेट 12 वर्षात 21,933 कोटी रुपयावरून 1.27 लाख कोटी रुपयापर्यंत वाढले आहे. त्याबद्दलचं हे परिपत्रक आलेलं आहे आणि 30 योजनासुद्धा आपण पाहणार आहोत. तर शेती हा राज्याचा विषय आणि भारत सरकार योग्य धोरणात्मक उपाययोजना, अर्थसंकल्पीय वाटप आणि विविध योजनांद्वारे राज्यांना मदत करते. यासाठी सरकारने कृषी आणि शेतकरी कल्याण विभागासाठी अर्थसंकल्पीय वाटपात लक्षणीय वाढ केली आहे. सन 2013 आणि 14 मध्ये 21,933.50 कोटीवरून 2025 आणि 26 मध्ये 1.27 लाख कोटी रुपयापर्यंत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि भारतातील कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या प्रमुख योजना या खालीलप्रमाणे आहेत. त्या 30 योजना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर याच्यामध्ये आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, पंतप्रधान अन्न पुरवठादार उत्पन्न संरक्षण मोहीम, प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना, सुधारित व्याज अनुदान योजना, कृषी पायाभूत सुविधा निधी, 10,000 नवीन शेतकरी उत्पादक संघटना, एफ-पी-ओची स्थापना आणि प्रोत्साहन, राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियान, नमो ड्रोन दीदी, ॲग्रोशोर, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना तपशीलवार प्रकल्प अहवाल, प्रति थेंब अधिक पीक, कृषी यांत्रिकीकरण उपमिशन, परंपरागत कृषी विकास योजना, मातीचे आरोग्य आणि सुपीकता, पर्जन्यावर आधारित क्षेत्र विकास, कृषी वनीकरण, पीक विविधीकरण कार्यक्रम, कृषी विस्तार उपमिशन, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान, एकात्मिक कृषी विपणन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान पाम तेल, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया, ईशान्य प्रदेशासाठी सेंद्रिय मूल्य साखळी विकास अभियान, डिजिटल कृषी अभियान, राष्ट्रीय बांबू अभियान, डाळीमध्ये स्वावलंबन अभियान आणि 30 नंबरचे आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना. तर या सर्व योजना कार्यक्रमामुळे लहान आणि सीमांत शेतकऱ्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत झाली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने आणि संबंधित मंत्रालयाने विभागाच्या योजनांच्या समन्वयातून त्यांचे उत्पन्न दुप्पट करणाऱ्या 75,000 शेतकऱ्यांच्या यशोगाथाचा संग्रह प्रकाशित केला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने जुलै 2018 जून 2019 या कृषी वर्षाच्या संदर्भात राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या 77व्या फेरीत जानेवारी 2019 डिसेंबर 2019 देशातील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाचे परिस्थिती मूल्यांकन सर्वेक्षण (SAS) केले. या सर्वेक्षणानुसार शेतकरी कुटुंबाचे अंदाजे सरासरी मासिक उत्पन्न 2012-13 70व्या फेरीत 6,426 रुपयावरून 2018 आणि 19 77व्या फेरीत 10,218 रुपयापर्यंत वाढले. NSSOच्या घरगुती वापर खर्चावरील सर्वेक्षण 2023 आणि 24 नुसार संपूर्ण भारतातील सरासरी मासिक दरडोई वापर खर्चाच्या MPC अंदाजाच्या तुलना खालीलप्रमाणे आहे. क्षेत्र आहे ग्रामीण आणि शहरी. ग्रामीण MPCच्या टक्केवारीत फरक वेगवेगळ्या कालावधीसाठी सरासरी या ठिकाणी दिलेला आहे. तर अशा प्रकारे कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री यांनी लोकसभेत या लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिलेली आहे.